नमस्कार, मी राजेश संभाजी मोरे कराड, हॉटेल साई खुशबू ढाबा, वारुंजी फटाकाड येथे दरवर्षीप्रमाणे माझ्याकडे हॉटेलमध्ये तांबे ते क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी पायी दिंडी सोहळा हा दरवर्षी माझ्या ठिकाणी येतो या पटांगणामध्ये आणि मला या सर्व लोकांची सेवा करण्याची संधी मिळते। त्यामुळे मी मोठा भाग्यवान आहे असं मी समजतो। त्यामुळे मी अक्षरशः भारावून गेलेलो आहे। हे कुठेतरी प्रारब्धामध्ये माझ्या आहे, म्हणून ही मला सेवा करण्याची संधी मिळते। ही संधी अशी दरवर्षी मिळावी। रामकृष्ण हरी माऊली। आज हा आनंदाचा सोहळा म्हणजे संत येती घरा तोची आमचा दिवाळी दसरा या पद्धतीनं आज मोरे कुटुंबीय आणि जाधव कुटुंबियांच्या वतीनं हॉटेल साई खुशबू कराड मध्ये परंपरागत जी तांबवे विभागातून तांबवेची दिंडी ही पायी पंढरीला जात असते। या पंढरीचा ज्यावेळेस प्रस्थान तांबवेमधून होतं तर त्या पहिल्या दिवसाचा जो न्याहारी असते, दुपारची विश्रांती असते, ती कराडचे आमचे मोरे बंधू यांच्या वतीनं साई खुशबू हॉटेल यांच्या वतीनं या सर्व वारकऱ्यांची, या सर्व भाविक भक्तांची इथं न्याहारीची म्हणजे भोजनाची व्यवस्था केलेली असते। मला खरंच खूप आनंद होतो, कारण मोरे कुटुंबियांना हा जो आनंद सोहळा अनुभवता येतो, कारण या आनंद सोहळ्यामध्ये त्यांचा सहभाग असतो तो अतिशय नावाजण्याजोगा आहे। कारण विचार करा, आपल्या घरी चौथा किंवा पाचवा पाळणा जरी वाढला तरी आपली ताळमेळ होते, पण इथं येणारा जो जनसमुदाय आहे, जो भाविक भक्त आहे, तो हजारांनो असतो। म्हणजे साधारणतः गेल्या वर्षी मी होतो, गेल्या वर्षी साधारणतः 3-3.5 हजार लोक, तर आज पहिलीच पंगत ही जवळ साधारणतः 2,500-3,000 हजार लोकांचे बसलेले आणि त्यांचं नियोजन अतिशय सुंदर असतं। म्हणजे मोरे कुटुंबियांचे म्हणजे आप्पा असतील, रोहित असतील, भाऊ असतील, दादा असतील किंवा जाधव असतील किंवा त्यांचा सगळा मित्रपरिवार, रोहितचा मित्रपरिवार असेल, आप्पांचा मित्रपरिवार असेल किंवा या विभागातील सगळी लोक असतील, आपण स्वतःहून पंढरपूरला चाललोय या पद्धतीनं त्यांचं नियोजन झालेलं असतं। साधारणतः एवढं मोठं हॉटेल हे 2 दिवस बंद ठेवून ते पावित्र राखून त्याची स्वच्छता करून वारकऱ्यांच्यासाठी अतिशय सुबक आणि स्वच्छ असं हे ठिकाण केलं जातं आणि या पूर्ण भाविकांना मनसोक्त भोजन आणि प्रसाद घेण्याची त्यांच्याकडून विनंती आणि आग्रह असतो। खरंच प्रत्येकाच्या नशिबाला असं मोरे कुटुंब यावं आणि या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी त्यांना पांडुरंग दीर्घायुष्य देव, मी पांडुरंगाच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की पुढच्या वर्षी अशाच पद्धतीनं फक्त तांबवे विभागातील नाही तर या विभागातील सगळ्या लोकांनी इथं माऊलींचं दर्शन घेण्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो। जागेचं पावित्र्य नमस्कार, रामकृष्ण हरी। आज माझं खरंच मी भाग्य समजतो, कारण मला आता पंढरपूरला जी वारी निघाली तांबेवरून, त्यामध्ये आमचे मित्र मोरे आप्पा म्हणजे खुशबू ढाब्याचे मालक हे अन्नदानाचं काम करतात। इथं पहिलाच मुक्काम म्हणा असं म्हटलं तरी काय अवघड ठरणार आहे, पण पहिल्यापासून इथूनच आप्पा जे सहकार्य करतात आणि हे जे सगळं मोठं जे एवढी माणसं, एवढे वारकरी संप्रदाय सगळा इथं बघितला तरच मला आता खरंच मला बोलता येणं झालंय, भरून आलंय मला। पण आपण आपल्या घरात जर 4 माणसं आले तर जेवणाचा प्रॉब्लेम होतो, 5वा वाढला तर, पण इथं मोठ्या संख्येने सगळी लोक उपस्थित आहेत, त्यांची सगळी जेवणाची व्यवस्था करतायत
खरंच मोरे कुटुंबियांनी वारकऱ्यांच्या वतीनं मी खूप 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 म्हणजे आभार व्यक्त करतो. आणि इथून जे वारकरी आता पंढरपूरला निघाले त्यांना खरंच खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.